नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगारकर इव्हॉल्व करिअर अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. है ना? लक्षात घ्या काय चालू होतं आपलं. हा काय मराठी व्याकरण ना बेसिक झालं होतं. बेसिकचे झालं आहे, सगळ्यांचं झालं होतं बेसिक. क्लिअर आहे ना? ऑनलाईन वाल्यांना मला वाटतं दिलंय मी सगळ्यांना. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट काय पहा, लक्षात घ्या. वर्णमाला पाहू. वर्णमाला क्लिअर आहे का? चलो, वर्णमाला कशाला बोलतो आपण? वर्णमाला काय असते? वर्णमाला काय कशाला म्हणतो आपण? वर्णमाला शिकलेत ना, अंगणवाडी पासून बालवाडी पासून आपण हे शिकत आलो है ना. आहे की नाही? मग काय असते वर्णमाला? कोण सांगते? यस. हा यस, तोंडातून निघणारे मूलध्वनी. तोंडातून निघणारे मूलध्वनी जे असतात त्यांना आपण काय म्हणतो? वर्णमाला म्हणतो. बरोबर? हे जसं तोंडातून निघणारे, तोंडातून निघणारे यस, तोंडातून निघणारे मूलध्वनी. कोणते? मूल ध्वनी म्हणजेच काय असतात रे भाऊ? म्हणजे वर्ण. क्लिअर आहे इथपर्यंत? काय म्हटलं मी? वर्णमाला टॉपिक आहे आपला आजचा. बरोबर आहे? लक्षात घ्या, हा जो वर्णमाला आहे, जर मी एकाच लेक्चर मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला तर जवळपास 1.5-2 तासाचं लेक्चर होईल ते. आणि ते बसून पाहण्यास तुम्हाला काय होईल? ते प्रॉब्लेमॅटिक होईल. एवढा वेळ बसणं नाही होत सहजा जर विचार केला तर एका वेळी. क्लिअर आहे? त्याच्यासाठी आपण याचे काय करू? आपण 2 पार्ट्स मध्ये घेऊ. ऑफलाईन वाल्यांसाठी 2 पार्ट्स मध्ये आणि याच्यासाठी सुद्धा मी आजच क्लिअर करतो है ना. तर मग काय होईल? फर्स्ट पार्टला रिस्पॉन्स व्यवस्थित येते आणि सेकंड पार्टला रिस्पॉन्सच येत नाही है ना. त्याच्यामुळे लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट अशी की आमच्याकडून जेवढे एफर्ट होऊन राहिले, बरोबर आहे, जितके एफर्ट आम्ही देत आहोत प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्रोव्हाइड करण्यासाठी, मी अगोदरच क्लिअर केलेलं आहे, प्रत्येक गोष्टीसाठी काय लागते? मेहनत लागते. आणि ते आम्ही तुम्हाला इमानदारीने देऊन आम्ही काय करण्याचा प्रयत्न करतो? मटेरियल प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहोत. पण त्याच्या कंपॅरिझन मध्ये मी तुम्हाला लाईक बद्दल तर काही बोललेलोच नाहीये. लाईक करा नका करू काही प्रॉब्लेम नाहीये. ऍटलिस्ट इथे कमेंट करा, एक्सप्रेस व्हा. चांगलं वाटत असेल ना, पाहत आहात ना आपण, चांगलं जर वाटत असेल तर चांगल्याला चांगलं म्हणायला काय हरकत आहे? राईट. निगेटिव्ह कमेंट असाल तर सुचवा, सजेशन द्या. आहे ना, हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, त्याला ओव्हरकम करण्याचा प्रयत्न आपण करूच. मिळून करू, सगळे मिळून करू. क्लिअर आहे इथपर्यंत? आणि दुसरी गोष्ट अशी लक्षात घ्या की शेअर खूप कमी होत आहे ना. जे आता रेग्युलर, समजा जे एक रेग्युलर ऑडियन्स राहते, बरोबर आहे, सबस्क्रिप्शन आहेत तेवढे, पण त्यात तेवढे व्ह्यूज नाही होत आहे. म्हणजे एक जवळपास 70, 80, 100 एवढ्यापर्यंत व्हिडिओ जात आहेत. याचा अर्थ ती रेग्युलर ऑडियन्स आहे. ऍटलिस्ट त्या रेग्युलर ऑडियन्सने तरी काय करा? शेअर करा है ना. तेव्हाच काय होईल? ऑडियन्स वाढेल. आणि याचा फायदा काय होईल? प्रत्येक जे गरजू विद्यार्थी असतात है ना, महिन्यानं आपल्याला याच गोष्टी शिकण्याची 5-5, 10-10 हजार रुपये आपण मराठीला देतो, औरंगाबादला जातो याच गोष्टी शिकण्यासाठी. 5,000 रुपये फीज आहे. असं तर काही नाहीच आहे की मी इथे 10 मिनिटासाठी येतो, माझा कोर्स विकतो आणि निघून जातो. 2-4 ऍड आल्या तर त्या ऍड सांगतो. नाही, मी अगोदरच क्लिअर केलेलं आहे तुम्हाला. काय क्लिअर केलेलं आहे? की बाबा रे काय करा, कोणतीही गोष्ट, कोणताही जे काही गोष्ट असेल ती दोघांवरती डिपेंड असते, पुढल्यावर आणि आपल्यावर. बरोबर आहे? एका हाताने दिल्या जाते तर दुसऱ्या हाताने घेतल्या सुद्धा जाते. बरोबर आहे? मग तुमच्याकडून काय पाहिजे? मला काय पाहिजे? मी जर देत आहो तर ऑब्व्हियसली मला तुमच्याकडून काहीतरी काय अपेक्षा आहे, अपेक्षा असतेच. मेहनत करत आहोत तर काहीतरी अपेक्षा आहे. मग कोणती अपेक्षा आहे? सर नाही सर, आम्हाला आवडतात पण आम्ही लाईक करत नाही करत. नका करू, पण ऍटलिस्ट काय करा? चॅनलला सबस्क्राईब तर करा. राईट. सबस्क्राईब सोबतच काय करा? व्हिडिओ जर खरंच तुम्हाला हेल्पफुल असेल तर तुमच्या जवळचे जे काही लोक असतील, जे गरजू असतील, 5,000, 10,000 रुपये फीज अफोर्ड करू शकत नाही, बरोबर आहे, अशा लोकांपर्यंत पोहोचवा. शेअर करा. काय जातं रे शेअर करायला? 1 क्लिक.
है ना, 4 रील स्क्रोल केल्यापेक्षा एक व्हिडिओ जर कामाचा व्हिडिओ जर आपण शेअर करत असेल तर काय जाणार आहे आपलं? पैशाच्या स्वरूपात मी फीस मागत नाही, फीस बद्दल बोललेलं नाहीये. मी अगोदरच क्लिअर केलं होतं माझ्या पहिल्याच व्हिडिओमध्ये की काय क्लिअर केलं होतं की मला पैशाच्या स्वरूपात तुमची कुठल्याच प्रकारची फीस नाही आहे, मला फक्त सपोर्ट हवा आहे तुमचा. बरोबर आहे ना? असंच चालतं, देवाणघेवाणवरच कोणत्याही गोष्टी काय असतात चालत असतात. एक प्रकारचा आपल्यातला व्यवहार म्हटलं असं तरी चालेल. थोडंसं माझं बोलणं रोकटोक आहे, मनाला लागते, लावून घेऊ नका. एका फॅमिलीतले लोक आहोत आपण, बरोबर आहे. तर लक्षात घ्या, काय करायचंय, फक्त एवढंच करायचं की जर व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करा, है ना, आणि काय करा, जास्तीत जास्त कमेंट करा. पॉझिटिव्ह असेल चालतील, निगेटिव्ह एक्सेप्ट करायला तयार आहोत आम्ही. काही फरक पडत नाही आम्हाला निगेटिव्ह कमेंट जरी आले असेल तर, कारण निगेटिव्ह कमेंट तेव्हा येतात जेव्हा तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला असतो आणि तुम्हाला तो नाही आवडत. त्यातली कोणती गोष्ट नेमकी चुकलेली आहे ते तुम्ही एक्सप्रेस करा तिथे, बरोबर काय की नाही. बस एक एवढी छोटीशीच तुमच्याकडे काय मागणी आहे आमची, बाकी तर आम्ही देतच आहोत तुम्हाला आणि चालूच आहेत आपल्याला. सोबत काल मी एक मॅथमॅटिक्स साठी एक फॅकल्टी आणली, म्हणजे हे केलेलं इंट्रोड्यूस केलेली आहे. त्यांचा एक व्हिडिओ आलेला असेल, ट्रिग्नोमेट्रीवर त्यांचा एक व्हिडिओ आलेला आहे आणि ते काय रिव्हिजन लेक्चर आहेत, फाउंडेशन बॅच करू आपण त्यांची सुद्धा चालू, है ना. लक्षात घ्या, मराठीमधून ऍडव्हान्स मॅथ याच्यावरती कुठे युट्यूब वरती अजूनपर्यंत तरी आलेलं नाहीये. आणि ज्या पद्धतीने ते घेतील त्या पद्धतीने ते घेतलेले नाहीये. अजूनही आपण तिथेच अडकलेलो आहे, जुन्या पद्धती, जुन्या मेथडमध्ये, आहे का नाही. आणि जुन्या मेथड आज आपल्याला कामी पडणार नाही. स्मार्ट अप्रोच आपल्याला युज करावा लागेल कोणत्याही गोष्टीमध्ये, जर तुम्हाला पेपर क्लिअर करायचे असतील तर, है ना. आणि जर फक्त नॉलेज घ्यायचं असेल, फक्त काही हरकत नाही, जुनी पद्धत वापरा, नवीन पद्धत वापरा, कुठेही जा. ठीक आहे, ठीक आहे. चला विषयाला वळू, वेळ होते. वर्णमाला, आजचा जो टॉपिक आहे तो वर्णमाला आहे. मग प्रश्न येते, सर हा वर्णमाला ठीक आहे, त्याच्यातला हा जो वर्ण आहे हा म्हणजे काय, बरोबर. मग वर्ण म्हणजे काय, यस. हा, काय बोललो मी की सर तोंडातून निघणारे जे मूल ध्वनी असतात ते म्हणजेच काय असते रे, वर्ण. तोंडातून निघणारे जे मूल ध्वनी आहे त्याला आपण काय म्हणतो, वर्ण म्हणतो. मग पुन्हा मला एक काय होते रे बाबा, प्रश्न निर्माण होते. कोणता प्रश्न निर्माण होते, यस, कोणता प्रश्न निर्माण होते की सर हे जे मूल ध्वनी आहे हे मूल ध्वनी म्हणजे नेमकं काय हो. कळतंय काय म्हटलंय मी, वर्णमाला. वर्णमाला वर्ण म्हणजे काय जर विचारलं तर तुमचं उत्तर राहील तोंडातून निघणारे मूल ध्वनी म्हणजे वर्ण, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुन्हा मला प्रश्न आला, बरोबर आहे. काय प्रश्न आला की सर हे मूल ध्वनी म्हणजे काय, हे मूल ध्वनी म्हणजे काय. मूल ध्वनी म्हणजे वर्ण तर होऊन राहिलं तोंडातून निघणारे, मग आता त्याच्यासाठी मला मूल ध्वनी माहित असायला पाहिजे, है ना. मग काय असू शकते मूल ध्वनी, कशाला म्हणाल, कशाला म्हणतो आपण मूल ध्वनी. एक सेंटेन्स घेऊ. काय सेंटेन्स आहे, सर्वश्रुत सेंटेन्स आहे, माझ्या स्वतःचे नाहीये, है ना. काय सेंटेन्स आहे, मुलांनी खरे बोलावे, मुलांनी खरे बोलावे, राईट. हे काय आहे, एक वाक्य आहे मराठीमध्ये, बरोबर आहे. याला काय म्हणू आपण, वाक्य म्हणू. बेसिक लेक्चर मध्ये मी सांगितलेलं आहे वाक्य, अक्षर वगैरे, क्लिअर आहे ना. याला काय म्हणू आपण, वाक्य म्हणू, क्लिअर. हा, मग जेव्हा मी यांची काय करतो, फोड करतो, जसं मुलांनी प्लस खरे प्लस बोलावे, बरोबर आहे. तर हे काय आहेत रे, हा मुलांनी खरे बोलावे काय आहे. जेव्हा हे एकत्र आले तेव्हा काय झालं होतं, वाक्य झालं होतं, अर्थपूर्ण शब्द, है ना. आणि आता याला आपण काय केलं, सेपरेट सेपरेट केलं, वेगवेगळं केलं ना, इथे प्लस न जोडले ना, म्हणजे मी सेपरेट दाखवण्याचा प्रयत्न केला. याला मी काय म्हणतो, शब्द म्हणतो. याला काय म्हणतो मी, शब्द म्हणतो. क्लिअर होत आहे, समजत आहे. मुलांनी खरे बोलावे, यातला मुलांनी हा काय आहे, शब्द आहे. खरे काय आहे,
शब्द आहे, राईट? गेटिंग माय पॉइंट? खरे काय आहे? शब्द आहे. तसेच हा बोलावे काय आहे? शब्द आहे. क्लिअर होत आहे? समजत आहे? समजत आहे? काय म्हटलं मी? मुलांनी खरे बोलावे वाक्य आहे, राईट? ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही ना कोणाला? नंतर मुलांनी खरे बोलावे हा काय आहे? शब्द आहे. हा सुद्धा काय आहे? शब्द आहे. आणि हे सुद्धा काय आहे? शब्द आहे. अर्थपूर्ण शब्द जेव्हा एकत्र येतात त्यातून काय होतो? अर्थ निर्माण होतो, त्या वाक्याला विशिष्ट अर्थ प्राप्त होतो. अशा वाक्यांना आपण काय म्हणतो? अशा शब्दांना आपण काय म्हणतो? वाक्य म्हणतो. आणि हे काय असतात? जेव्हा तुमचे जे काही अक्षर आहेत अर्थपूर्ण एका सिक्वेन्स मध्ये येतात त्याच्यातून काय होतो? अर्थ निर्माण होतो, त्याला आपण काय म्हणतो? शब्द म्हणतो. एवढं तर माहित होतं ना? हे काय रिपीट करत बसायचं? इथपर्यंत क्लिअर आहे? शब्द क्लिअर आहे? शब्द क्लिअर आहे? हा, चल. नंतर याची मी पुन्हा काय केली? आता जसं वाक्यावरून मी काय काढले? शब्द काढले. शब्दावरून मला काय मिळते? जर शब्दाची फोड केली तर यस, काय मिळते? अक्षर मिळते. अक्षर म्हणजे असं, आता इथे काय आहे? मू प्लस लान प्लस नी, मुलांनी, राईट? नंतर प्लस ख प्लस रे, मुलांनी खरे, है ना? अशा पद्धतीने आणखी काय असते इथे? नंतर बोलावेचं काय होईल? बो प्लस ला प्लस वे, राईट? म्हणजेच हे काय आहे? तर हा मू काय आहे? या मूला आपण काय म्हणतो? अक्षर म्हणतो. मुला काय म्हणतो आपण? अक्षर म्हणतो. ला काय आहे? अक्षर आहे. नी काय आहे? अक्षर आहे. ख रे हा नंतर सेपरेट बोलावे, हा, हे सगळे हे काय आहेत रे? हे अक्षर आहेत, राईट? हे काय आहेत? सगळे अक्षर आहेत, बरोबर ना? चलो, मग आता काय झालं सर? संपलं सर आता, है ना? काय झालं? वाक्यावरून आपण काय काढले सर? शब्द काढले. शब्दावरून आपण काय काढलं? अक्षर काढलं, राईट? आपल्याला काय पाहिजे? टार्गेट विसरायचं नाही. भलेही 2 वर्ष लागो, 4 वर्ष लागो, 5 वर्ष लागो, टार्गेट विसरायचं नाही, राईट? आपल्या इथे टार्गेट काय आहे? मूलध्वनी. 5 वर्ष लावता का? नाही ना, आपल्याला आजच क्लिअर करावं लागेल ते. तर लक्षात घ्या, आता हा जो मू बनलेला आहे, हा जो मू तयार झालेला आहे, कसा तयार झालेला आहे? म आला प्लस काय आला? उ आला, है ना? म प्लस काय? उ, राईट? आणि लग्न करावं लागेल याला, याचा, है ना? क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे? मू नंतर काय असते? ल आहे. ल कसं होईल तयार? ल प्लस आ आणि प्लस काय? अनुस्वार, प्लस काय? अनुस्वार. ह्या पद्धतीने आता हे सगळे इकडचे होतील. क्लिअर आहे? तर हे जे शब्द आहे, है ना, याला आपण काय म्हणतो रे बाबा? मूलध्वनी म्हणतो. क्लिअर आहे का? याला आपण काय म्हणतो? मूलध्वनी म्हणतो. मूलध्वनी किंवा काय म्हणतो? वर्ण म्हणतो. मूलध्वनी किंवा त्याला आपण काय म्हणतो? वर्ण म्हणतो. क्लिअर आहे का? समजून आलं? काय म्हटलं मी? वर्ण काय असते? वर्णमाला काय असते? तोंडातून निघणारे मूलध्वनी म्हणजे काय असते? वर्ण असते. वर्ण आपण पाहिले, आपल्याकडे काय घेतलं मी? एक सेंटेन्स मधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की मुलांनी खरे बोलावे. हे काय आहे? एक वाक्य आहे. याची जेव्हा मी फोड केली तेव्हा मला काय मिळतात रे? शब्द मिळतात. शब्दांची जेव्हा मी फोड करतो तेव्हा मला अक्षर मिळते. आणि जेव्हा मी अक्षरांची फोड करतो तेव्हा मला काय मिळते? वर्ण किंवा मूलध्वनी मिळते. समजून राहिलं? समजत आहे? क्लिअर होतंय का पॉइंट? काय सांगायचंय मला? इथपर्यंत क्लिअर आहे सगळं? सगळं क्लिअर आहे? चलो, नेक्स्ट पॉइंट लक्षात घ्यायचा वर्णाचा, की जे वर्ण आहे, बरोबर आहे, जे वर्ण आहे ते काय करतात रे बाबा? हवेतल्या हवेतच काय करतात? विरतात, है ना? वर्ण जे असतात ते हवेत विरतात. वर्ण हवेत काय होतात? विरतात. त्यालाच आपण आपल्या भाषेत, सोप्या भाषेत काय म्हणतो? नाहीसे होतात. नाही समजला सर हा पॉइंट आम्हाला हा नाही समजला. हवेत कसे विरत असतात, कसे नाहीसे होत असतात,
बरोबर आहे. आता एक लक्षात घ्या, मी जे काही बोलत आहोत ते माझ्या तोंडावाटे जे काही वर्ण उच्चारत आहोत, वर्णांचा उच्चार करत आहोत, वर्ण उच्चारत आहोत, राईट. ते एकदा तोंडावाटे निघाल्यानंतर ते तुम्हाला दिसतात का? कुठे दिसत आहे का? नाही. ते हवेतच निघतात आणि हवेतच काय होतात? विरघळून जातात. बरोबर, इथपर्यंत बरोबर आहे ना? इथपर्यंत क्लिअर आहे का? याचाच अर्थ काय होतात? ते हवेत विरतात आणि हवेतच नाहीसे होतात. हवेतच काय होतात? ते नाहीसे होतात. इथपर्यंत क्लिअर आहे का? मग मला माहिती आहे एखादी गोष्ट काय करतो रे बाबा आपण, मला एखादी गोष्ट आवडते आणि ती मला जपून ठेवायची असते, त्याचं मला काय करायचं असते, ती नाहीशी झाली नाही पाहिजे, है ना? किंवा एखाद्या तुमच्या आवडीची गोष्ट असते, कोणीतरी काय असते गिफ्ट दिलेली असते एखाद्याला, है ना? एखाद्या सुंदर मुलीने मुलाला दिलेलं असेल किंवा हँडसम मुलाने मुलीला दिलेलं असेल गिफ्ट, जवळच्या व्यक्तीने दिलेलं असेल कोणत्याही ग्रुप याला. अरे सुंदर मुलीनं दिलं म्हणजे काय मैत्रिणीनं दिलं असं नाहीये. सुंदर मुलगी बहीण सुद्धा असू शकते ना, आणि बहीण सुद्धा राखीचं हे येत आहे की नाही? तर मग राखी येत आहे तर मग आता गिफ्टची देवाणघेवाण होणारच आहे, राईट. त्यावेळी पण सर काय बहिणीनं दिलेलं गिफ्ट आम्ही तेवढं सांभाळून ठेवत नाही जेवढं आमच्या प्रिय व्यक्तीने दिलेलं सांभाळतो, आहे का नाही? हा आहे, ते आहेच, ते सत्य आहे, सर्व युनिव्हर्सल ट्रूथ म्हटलं तरी चालेल त्याला, आहे का नाही? सर्वसामान्य जगानं मान्य केलेलं सत्य आहे ना, ते आहेच. आईने बहिणीने दिलेलं आम्हाला ते सांभाळलं जात नाही, पण जेव्हा एक खास प्रिय व्यक्ती आम्हाला येऊन काय करते, गिफ्ट देते, ते आम्ही वर्षानुवर्षापासून काय असतो रे सांभाळून ठेवत असतो, है ना? जसं फॉर एक्झाम्पल प्रत्येक गोष्ट आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेण्याचा प्रयत्न करतो. प्रियसीने दिलेलं गुलाब अजूनही काय रे बाबा, त्या फाटलेल्या पुस्तकात, फाटलेलं कसं पुस्तक तर नवीन कोरच होतं घेतलं त्यावेळेस, आणि ते अजूनही काय आहे नवीन कोरच आहे, पण त्याच्यात तो गुलाब अजूनही आहे ठेवलेला, आहे की नाही? तर लक्षात घ्यायचं काय म्हणतो मी, आपले जे वर्ण असतात ते काय होतात, हवेत विरतात किंवा नाहीसे होतात. मग जसं आपण प्रियसीनं दिलेलं गुलाब सांभाळून ठेवतो, त्याचप्रमाणे हे जे वर्ण आहे, राईट, ज्याचा आपण काय करतो नेहमी आपल्याला ते काय पडणार आहे, उपयोगी पडणार आहे, त्याच्यासाठी आपण याला सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न करतो काय केलेलं आहे, बरोबर आहे? हे जे वर्ण आहे हे वर्ण नाहीसे होऊ नयेत म्हणून आपण त्याला काय केलेलं आहे बाबा, लिहून ठेवलेलं आहे. काय केलेलं आहे? लिहून ठेवलेलं आहे, आणि ते कोणत्या तरी रंगाने वगैरे लिहत असू, है ना? रंगानेच लिहितो ना आपण. आता इथे मी लिहित आहे, हे काय ब्लू इंक यूज करतो, बरोबर आहे? तर काय म्हणायचं मला, की ज्याप्रमाणे गुलाब आपण सांभाळून ठेवला त्याचप्रमाणे आपल्या मुखाद्वारे जे काही, तोंडातून जे काही आपले वर्ण निघत आहे ते नाहीसे होऊ नये, है ना? ते नाहीसे होऊ नये म्हणून आपण त्याला काय करून ठेवलेलं आहे बाबा, लिहून ठेवलेलं आहे. ते कशाने लिहून ठेवतो आपण, रंगाने लिहितो, म्हणून त्याला आपण काय म्हटलं गेलेलं आहे रे बाबा, वर्ण म्हटलं गेलेलं आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, वर्ण म्हणतो. का? कारण ते काय कोणत्या तरी नाहीसे होऊ नयेत, बरोबर? लक्षात घ्यायचं, नाहीसे होऊ नयेत म्हणून, नाहीसे होऊ नयेत म्हणून आपण काय करतो रे, ते रंगाने लिहून ठेवतो. काय करतो, रंगाने लिहून ठेवतो. त्याच्या काही खुणा वगैरे असतात ते झालेले आपल्या अगोदर पाहिलेले आहेत आपण, बरोबर आहे? आणि रंगानेच म्हणजेच आपण याला, रंगानेच म्हणजे काय म्हणतो आपण याला, वर्णाने म्हणतो. रंगानेच म्हणजे काय असते, वर्ण असते. वर्णाने लिहून ठेवतो. क्लिअर आहे? समजून आलं? काय करतात, तोंडातून निघणारे मूलध्वनी म्हणजे काय असतात, वर्ण असतात. इथे वर्ण काय आहेत मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. वाक्य, शब्द, अक्षरापासून आपल्याला काय मिळाला, वर्ण मिळाला. वर्ण कसे असतात, हवेत विरणारे असतात, नाहीसे होतात, तोंडातून निघतात, हवेत ज्याच्यापर्यंत कानात पोहोचायचे पोहोचतात, बरोबर, आणि तिथून संपून जातात त्यांचं आयुष्य. ते नाहीसे होऊ नये म्हणून आपण ते काय करतो, एका विशिष्ट रंगाने किंवा वर्णाने काय करतो, ते लिहून ठेवतो. ते काय करतो आपण, लिहून ठेवतो. क्लिअर आहे? म्हणून त्यांना आपण काय करत असतो, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, वर्ण असं म्हणतो. म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, वर्ण असं म्हणतो. क्लिअर आहे का इथपर्यंत? हे सगळं क्लिअर आहे? याच्यामध्ये काही कोणाला प्रॉब्लेम आहे का?
यस नाही सर नाही, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. आम्हाला हे काय झालेलं आहे सगळं क्लिअर झालेलं आहे. पुन्हा एकदा रिवाइज करतो. वर्णमाला टॉपिक आहे. वर्ण पाहतो. वर्ण काय असतात? तोंडातून निघणारे मूल ध्वनी म्हणजे काय असते? वर्ण. मूल ध्वनी काय असतात? तर इथे एक्झाम्पल थ्रू पाहिलेलं आहे आपण. काय हे म प्लस उ ल हे ना, हे सगळी जे काही हे येतात याला आपण काय म्हणतो? मूल ध्वनी म्हणतो. क्लिअर आहे? मूल ध्वनीपासून अक्षर बनतात, अक्षरापासून शब्द बनतात, शब्दांपासून वाक्य बनतात. इथपर्यंत क्लिअर आहे? मूल ध्वनी आपलं वर्ण काय असतात? हवेत विरघळणारे असतात, विरतात, नाहीसे होणारे असतात. बरोबर आहे? हे नाहीसे होऊ नये म्हणून आपण त्यांना काय करतो? काय करतो? ते रंगाने किंवा वर्णाने लिहून ठेवतो. म्हणून त्याला आपण काय म्हणतो रे? वर्ण म्हणतो. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? वर्ण म्हणतो. क्लिअर आहे इथपर्यंत? रब करूया. चल मग पुन्हा एक प्रश्न आहे सर, मराठीमध्ये असे वर्ण किती आहेत? पूर्ण आहे ना, कन्फ्युजन असतं याच्या बाबतीत. बरोबर आहे? मुळाक्षरे म्हणून आपण त्याला किंवा वर्ण म्हणून कन्फ्युजन होतं 2009 पर्यंत. 2009 पर्यंत काय होतं? सगळं कन्फ्युजन होतं. 48 सांगायचे, 50 सांगायचे की 52 सांगायचे, है ना? 48 सांगायचे, 50 सांगायचे की 52 सांगायचे. कन्फ्युजन होतं. लक्षात घ्यायचं, जे आपल्याकडे समजा आता स्वर आहेत, हे फक्त आपण स्वरूप पाहून आलो. मी हे पूर्ण डिटेल्स तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करू, ज्यावेळेस याचे आपण वर्णमालेचे गुणधर्म वगैरे टॉपिक पाहू, त्यावेळेस मी तुम्हाला स्वर काय असतात, त्याचे किती प्रकार आहे, काय प्रकार आहे, व्यंजन काय असतात, त्याचे प्रकार काय आहे, बरोबर, हे सगळं क्लिअर करेल. क्लिअर आहे? आता फक्त काय लक्षात ठेवायचं की जे स्वर आहेत, समजा आपण काय पाहून काय राहिलो, आपल्याकडे जे वर्ण आहेत ते किती आहेत, है ना? वर्ण किती आहे? क्लिअर आहे ना? संख्या सांगण्यापेक्षा काय करू आपण, ते काढूनच घेऊ. क्लिअर आहे पूर्ण? चल मग काय असते आपल्याकडे? पहिला टाइप आहे स्वर असतात. कोणते स्वर? चलो काय आहे? अ आहे, यस. नेक्स्ट आ आहे. जनरली इथे कॉमा देतात रे भाऊ, लक्षात घ्या. पण मी काय केलं, लक्षात समजायला सोपं जावं म्हणून मी इथे सरळ सरळ स्लॅश घेतो, नाही तर मग सर इथे कॉमा येते आणि हे ते. बरोबर? चला, अ आ नेक्स्ट ई, नंतर छोटी ई, मोठी ई, है ना, छोटा ऊ, मोठा ऊ. क्लिअर आहे का? चला, अ आ ई, नंतर ऊ, अ आ ई, ऊ, नंतर ए, है ना, नंतर ए, आई, ओ, देन औ, है ना. आणि काय असते इकडे? असते. आणि काय असते? आहा, है ना, आणि आहा. इथपर्यंत क्लिअर आहे का? है ना, लक्षात घ्या. नेक्स्ट आणखी काय आहे? रू. आणखी काय आहे? चला पहा, काय म्हटलं? स्वर अ आ ई, ऊ, ए ऐ ओ औ, नंतर रू, यस, रू, नंतर लू, है ना, आणि अ. लक्षात घ्यायचं आणखी इकडे आणि आ. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर आहे का? है ना. हा ऍक्च्युली याच्यामध्ये स्वरादीमध्ये येतं. हा स्वरादीमध्ये आपण त्याला हे करतो, पण त्या अमहाला सुद्धा काय म्हणतो आपण? एक एने स्वर म्हणतो. एक लक्षात घ्या. चला ठीक आहे. मग आता कोणत्याही जवळ हा अ आहे, नंतर आ आहे, हा ई आहे, मोठा ई आहे, ऊ आहे,
मोठा ऊ आहे ए ऐ ओ औ, नंतर रू लू आणि अ. लक्षात राहतील किती आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. अगोदर 12 खडी राहायची, मग सर आता हे तर 14 झाले, हे किती झाले 14 झाले. मग याच्यात नवीन येणारे कोणते आहेत सर? याच्यात नवीन येणारे कोणते तर लक्षात घ्या, हा जो रू आणि लू आहे, रू आणि लू आहे हे काय आहेत नवीन आहेत, नवीन समावेश झालेले, नवीन समावेश झालेले. क्लिअर आहे? कोणते रू आणि लू, रू आणि लू. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? सगळ्यांना क्लिअर आहे? नवीन समावेश होणारे कोणते रू आणि लू. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे तर मी तुम्हाला लक्षात राहावे म्हणून या सिक्वेन्सने दिलं. ऍक्च्युअली या ए ची प्लेस जर आपलं सॉरी या आ ची प्लेस, हा आ आहे ना, ह्या आ ची प्लेस जर ए नंतर आली, इथे आली, काय म्हणतोय मी, काय म्हणतो लक्षात येतोय का? आ ची जी जागा आहे मी हे इथे का दिली, हे ऍक्च्युअली मी हे लक्षात राहावं म्हणून दिली. जसं सिक्वेन्स लक्षात राहते अ आ इ उ ए ऐ ओ औ रू लू आणि अ, अशी जर सिक्वेन्स लक्षात ठेवली तर लक्षात राहते म्हणून मी हे घेतली. पण ऍक्च्युअली या आ ची जागा जर ए नंतर आली तर तो कोणता भाग असतो रे बाबा? त्याचा उच्चार कसा असतो? त्याचा उच्चार असतो कंठ तालव्य, है ना? लक्षात घ्या, कुठे ए नंतर जर आ ची प्लेस आली, याची जागा आली तर याचा उच्चार कसा होतो? कंठ तालव्य. लक्षात घ्यायचं, कंठ तालव्य. कंठ तालव्य म्हणजे काय रे बाबा? ज्या वेळेस आपण याचा उच्चार करतो त्यावेळेस तुमचा टाळू आणि कंठ है ना, त्या दोघांमधून तो काय होतो? उच्चारला जातो. समजून राहिलं? कंठ तालव्य टाळू, तालव्य टाळू आणि तुमचा काय कंठ, याच्यातून काय होतं? त्याचा उच्चार होतो. म्हणून पाहायचं आ आ है ना, जेव्हा तुम्ही काय करता आ करता है ना, बरोबर आहे. आता इथे येड्यावाकडं तोंड करून तुम्हाला मजा आली पाहिजे म्हणून करून दाखवू का? नाही. आपण काय भान ठेवायचं, आपण माणूस आहोत आणि काही गोष्टी आपल्याला माणसासारख्याच कराव्या लागतात. जर तुम्ही माकडासारख्या कराल तर ते तुम्ही माकडाच जाल. त्याच्यामुळे त्या गोष्टी करायच्या नाहीत. त्या दिसायला बरं वाटते, चांगलं वाटते, पण समोरचा आपले 4 लोकांना जर ते कम्फर्टेबल होत असेल तर 2 लोक त्यातले अनकम्फर्टेबल असतात त्या गोष्टीमुळे, बोलून दाखवत नाही. क्लिअर आहे? लक्षात घ्यायचं, तो पार्ट नाही आपला. मी काय बोललोय, या ए नंतर जर आ येत असेल तर त्याचा जो उच्चार असतो तो कसा असतो? कंठ तालव्य असतो, कंठ तालव्य असतो. इथपर्यंत क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे का ना सर? ठीक आहे, हे तर क्लिअर आहे मला. पण हा अ याचंही असंच आहे. हा जो अ आहे ना, हा अ जर कुठे आला? या ओ नंतर आला, इथे आला. ओ नंतर जर काय होत असेल, अ चा उच्चार येत असेल तर यांचा उच्चार काय असतो? कंठस्थ असतो. कोणता? कंठस्थ. त्याला काय म्हणतो आपण? कंठस्थ. कंठस्थ. समजलं? म्हणजे कंठ आणि ओठ, कंठ आणि ओठ म्हणायचं. अ म्हणताना कंठातून निघतो आणि तुमच्या लिपसिंग पण होते अ, राईट. त्याचा उच्चार काय असतो? कंठस्थ असतो. इथे लक्षात घ्यायचं, हे उच्चार आहे. क्लिअर आहे? समजून राहिलं का काय लिहिलंय मी इथं? समजून राहिलं? हे काय आहे? स्वर आहेत. कोणते? अ आ इ उ ए नंतर आ ऐ ओ नंतर अ नंतर औ रू लू, रू लू. क्लिअर आहे का रे भाऊ? समजून राहिलं का इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे? सगळ्यांना क्लिअर आहे? सगळ्यांना क्लिअर आहे? ठीक आहे. आणखी एक पॉइंट लक्षात ठेवायचा. कोणता सरचा कोणता पॉइंट लक्षात ठेवू आम्ही आता? तर एक पॉइंट असा लक्षात ठेवा, हा जो अ असतो, हा जो अ आहे, हा जो अ स्वर आहे, याला आपण काय म्हणतो रे भाऊ? याला आपण म्हणतो आद्य स्वर. का?
आधी येतो म्हणून का, की सर्वात सुरुवातीला आहे म्हणून का, नाही. असं काही असतं का. आद्य स्वर काय म्हणायचं की सर त्या 14 खडी किंवा 12 खडी आहे, आपली 14 खडी आहे, त्याच्यामध्ये तो काय होत आहे, सुरुवातीला येत आहे म्हणून त्याला आद्य स्वर म्हणायचं. असं असतं का रे, असं असते का, नाही. याचं कारण ते नाही आहे. तर लक्षात घ्या कारण काय आहे, जेवढेही आपल्याकडे काय आहेत मूळाक्षर असतील, आपल्याकडे जेवढेही काही मूळाक्षर आहेत त्यांची जी रचना आहे ना, जेवढेही काही सर्व मूळाक्षरे आहेत यांची रचना कोणावर अवलंबून असते, या अ स्वरावर अवलंबून असते. सर्व मूळाक्षरे यांची रचना अवलंबून असते. म्हणून याला आपण काय म्हणतो रे, आद्य स्वर असे म्हणतो. समजून राहिलं, समजत आहे ना. काय पाहून राहिलो आपण, सर स्वर पाहतो आणि वर्णमालेचं स्वरूप पाहतो. वर्णमालेचं काय करतो आपण, स्वरूप पाहतो. त्यातला आपण कोणता पाठ पाहतो, स्वर पाहतो. तर स्वर कोणकोणते, अ आ इ ई उ उ ए नंतर ä, ज्याचा उच्चार काय असतो, कंठ तालव्य असतो, बरोबर, ä. आणि ä नंतर ऐ नंतर ओ नंतर लक्षात घ्यायचं काय येईल, अ येईल, ज्याचा कंठोष्ठ असतो, है ना. आणि औ रु लु. लक्षात कसं ठेवायचं, लक्षात घ्या, अशी सिक्वेन्स ठेवाल का, लक्षात राहणार नाही. लक्षात सरळ सरळ ठेवायचं, अ आ इ उ ए ऐ ओ औ रु लु आणि अ. या आणि अ ला काय करायचं, शेवटी लक्षात ठेवायचं. आणि याचा जर उच्चार विचारला तर याचा उच्चार लिहायचा कंठ तालव्य आणि याचा उच्चार लिहायचा कंठस्थ. काय तामझाम करायची गरज आहे इथे टाकायची. गेटिंग माय पॉइंट, क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे. चलो, नवीन आलेले कोणते होते रे बाबा याच्यात, नवीन आलेले कोणते स्वर आहे, रु आणि रू आहे. कधी समावेश झाला यांचा, 2009 चा जो काही नियम आलेला आहे, 2000 है ना, जो महाराष्ट्र शासनाचा है ना, महाराष्ट्र शासनाचा जो काही नियमावली आहे, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाची जी काही 2009 नंतर 9 ची नियमावली आहे, त्या नियमावली अंतर्गत या दोन स्वरांचा काय झालेला आहे बाबा, काय झालेला आहे, समावेश झालेला आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का, इथपर्यंत क्लिअर आहे. चलो, नेक्स्ट काय आहे रे बाबा, हा हे सर ä आणि अ आहे, हे ä आणि अ आहे. यांना काय बोलले जाते रे, यांना इंग्रजीतून आलेले स्वर सुद्धा बोलले जातात. क्लिअर आहे. यांना काय म्हणतो आपण, इंग्रजी स्वर सुद्धा म्हणतो, इंग्रजीतून इंग्रजी स्वर. क्लिअर आहे. जर इंग्रजी स्वर विचारले मराठीमध्ये आलेले तर कोणते आहे, ä आणि अ. कोणी सांगितलं होतं हे, अरविंद मंगळूरकर म्हणून एक हे आहे, अरविंद मंगळूरकर, भाषाविद आहे. त्यांनी काय सांगितलंय की ä आणि अ ह्या काय आहेत बाबा, इंग्रजीतून आलेले मराठीमध्ये आलेले काय आहेत ते स्वर आहेत. इथपर्यंत क्लिअर आहे का स्वरांच्या बाबतीत, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. यस, क्लिअर आहे. काय क्लिअर आहे बाबा, लक्षात घ्या. काय पाहून राहिलो, आपला पॉइंट काय आहे. अजूनही मी काय म्हटलंय की जो गोल आहे, जे एम आहे ते विसरलो का आपण, नाही विसरायचं नाही. वर्ण किती आहे तर त्याचा आन्सर पहिलेच पाहायचं, स्वर किती आहे, अ आ इ उ ए ऐ ओ है ना, नंतर औ रु लु आणि अ. नवीन आलेले कोणते आहेत, रु आणि लु आहेत, बरोबर. नंतर इंग्रजी मधून आलेले कोणते, ä आणि अ आहेत. आणि इंग्रजी स्वर आलेले असं कोण म्हणतात,
अरविंद मंगळूरकर म्हणतात. इथपर्यंत क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे का? यस, हो सर, इथपर्यंत क्लिअर आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? चला नेक्स्ट काय आपल्याकडे अम आणि आ आहे. अम आहा, अम आहा, यांना आपण काय म्हणतो रे? यांना आपण स्वरादी म्हणतो. आपण यांना काय म्हणतो? स्वरादी म्हणतो. यांना आपण काय म्हणतो? स्वरादी म्हणतो. क्लिअर आहे इथपर्यंत? त्यांना आपण काय म्हणतो? स्वरादी म्हणतो. ऑब्विसली स्वरादी का म्हणतो? कारण ते स्वरांच्या उच्चारताना स्वरांच्या अगोदर येतात. स्वरांच्या काय येतात? ते अगोदर येतात उच्चारताना, है ना? मग हा अम काय असतो? याला आपण अनुस्वार म्हणतो. याला काय म्हणतो आपण? अनुस्वार म्हणतो. अमला आपण काय म्हणतो? अनुस्वार म्हणतो. क्लिअर आहे? अमला काय म्हणतो रे? अनुस्वार म्हणतो, है ना? अनुस्वार. आणि मराठीमध्ये कसा लिहितात रे भाऊ? तर लक्षात घ्यायचं, अशी शिरोरेषा आणि याच्यावर काय असतो? असा बिंदू असतो. हा असतो आपला अनुस्वार. हा काय असतो? अनुस्वार. स्वरादी का म्हणतात? ते सोपं आहे, लक्षात ठेवायचं. स्वरांच्या अगोदर येतात. जेव्हा त्यांचा काय होतो? उच्चार होतो, तेव्हा तो काय होतो? स्वरांच्या आधी येतात. क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? स्वरांच्या काय होतात? ते अगोदर येतात, आधी येतात. समजून राहिलं ना? समजून राहिलं सगळं, है ना? मग अम आणि हा हे काय स्वरादी आहे. स्वरादी काय म्हणतात? ते कारण स्वरांच्या आधी येतात जेव्हा त्यांचा उच्चार होतो. आणि अमला आपण अनुस्वार म्हणतो. अनुस्वार या पद्धतीने लिहिला जातो. नेक्स्ट काय आपल्याकडे? आहा. आहा, है ना? आहा, है ना? किती गोड, काय है ना? किती गोड. आपण ते छोटं बाळ असते, ते छोटं बाळ म्हणतो, त्या छोट्या बाळाला म्हणतो ना आपण आहा, किती गोड बाळ आहे, किती गोड मुलगी आहे, किती गोंडस बाळ आहे, है ना? आहा बोलतो ना त्यावेळेस. याला आपण काय म्हणतो? याला आपण काय म्हणू? विसर्ग. याला आपण काय म्हणतो? विसर्ग म्हणतो. क्लिअर आहे का इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे? हा. काय अम आणि आहा याला आपण स्वरादी म्हणतो. स्वरादी का म्हणतो? कारण ते स्वरांच्या अगोदर येत असतात जेव्हा आपण त्याचा उच्चार करतो तेव्हा. नंतर ते कोणत्या अमला आपण काय म्हणतो? अनुस्वार म्हणतो. आणि आहाला विसर्ग म्हणतो. कोणत्या पद्धतीने लिहिला जातो? है ना? शिरोरेषा असते, त्याच्यावरती काय असते? टिंब असते, है ना? आणि हा कसा असतो? हे दोन टिंब असतात. आणि इथे एक लेटर असते, त्याच्या पुढे काय असतात? ते दोन टिंब असतात. इथपर्यंत क्लिअर आहे का? समजून राहिलं? हे क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर आहे ना? म्हणजे आता याच्यावरून जर मी काढतो म्हटलं तर किती वर्ण झाले माझ्याजवळ? हे किती झाले? हे 14 आणि हे 2 16. 14 आणि 2 16, है ना? लक्षात राहील का? एवढं लक्षात राहील का सगळ्यांना? क्लिअर आहे इथपर्यंत? कोणाला काय प्रॉब्लेम नाही ना? चलो फिर आगे देखते हैं. काय म्हटलं? एकदा पाहून घ्या. वर्ण किती आहे त्याचं उत्तर शोधतो. स्वर पाहतो आपण पहिले त्यासाठी. अ आ इ उ ऊ ए, है ना? ऐ ओ, नंतर औ रू लू आणि अ. हा इथे आणि अ मी फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी घेतलेला आहे. त्याचा पुन्हा 2 वेळा रिपिटेशन करायचं नाही. मग काय म्हटलं मी? नवीन समावेश झालेले स्वर कोणते? ते रू आणि लू आहे. इंग्रजीतून येणारे कोणते? आणि अ आहे. क्लिअर आहे? जेव्हा हा एच्या पुढे येतो तेव्हा त्याला कंठ तालव्य उच्चार असते. आणि ओच्या पुढे येतो तेव्हा त्याचा काय असते? कंठस्थ उच्चार असते. कंठौष्ठ, है ना? थोडंसं पॉज घेऊन बोलावं लागतं ते. कंठौष्ठ. क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे, है ना? इंग्रजीतील स्वर कोणाला सांगण्याचा प्रयत्न केलेला होता? अरविंद मंगळूरकरांनी सांगितलेलं आहे. आणि हे सगळं हे नवीन समावेश झालेले, है ना? हे कोणानुसार आहे रे बाबा? महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग 2009 ची जी काही नियमावली आहे त्याच्यानुसार आहे. नंतर मग आपण पाहिलं स्वरादी कोणते होते? अम आणि आहा यांना आपण काय म्हटलं? स्वरादी म्हटलं होतं. स्वरांच्या आधी येतात म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? स्वरादी म्हणतो.
अमला आपण अनुस्वार म्हणतो, जो शिरोरेषा आणि त्याच्यावरती काय असते, टिंब असते है ना, आणि आहाचे काय असतात, दोन टिंब असतात. त्या आहाला आपण काय म्हणतो, विसर्ग म्हणतो, निसर्ग नाही, विसर्ग. क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? यस. कोणाला काही डाऊट याच्यामध्ये? पुढे जायचं आहे आपल्याला. क्लिअर आहे का भाऊ? क्लिअर आहे? चलो सर, स्वराजीचं एखादं एक्झाम्पल काय घ्यायचं? काय आहे एखादं एक्झाम्पल? स्वरांच्या आधी येतात म्हणजे घ्या ना, अंगण, अंगण है ना. अंगण जेव्हा म्हणता किंवा लिहिता तेव्हा काय होते रे बाबा? जो नचा उच्चार आहे तो येतो ना, बरोबर. हे एक्झाम्पल आहे अंगण. ठीक आहे, ठीक आहे. इथपर्यंत ठीक आहे. चलो रफ करतोय. ठीक आहे ना. काय होते ते? स्वर होते. डिटेल्स मध्ये क्लिअर केलंय मी तुम्हाला. कोणकोणते? अ, आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ है ना. आणि कोणते? रु, लू, राइट. नंतर स्वरादी आहा, आणि आहा. याला अनुस्वार म्हणतो, त्याला विसर्ग म्हणतो. अनुस्वार म्हणतो आणि याला विसर्ग म्हणतो. किती आहेत हे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. क्लिअर आहे? काय सुटलंय रे याच्यातलं? आणखी सुटलं सर. आ आणि अ. क्लिअर आहे? हे 14 आणि हे 2 टोटल किती झाले? 16. 16 टोटल किती झाले? 16. चला ठीक आहे. ज्याप्रमाणे आतापर्यंत आपण काय केलं? स्वर पाहिले. त्याचप्रमाणे आता आपण काय पाहू? व्यंजन पाहू. इन डिटेल्स सेकंड लेक्चर मध्ये ज्यावेळेस मी तुम्हाला गुणधर्म सांगेल त्यावेळेस शिकवेल. आता सध्या आपण काय पाहत आहोत? काय मोजत आहोत? वर्णांची संख्या. किती वर्ण आहेत, बरोबर. क्लिअर आहे इथपर्यंत? चला, कोणकोणते व्यंजन आहेत मग? कोणते व्यंजन आहेत? लिहायचं इथे. क, ख, ग, घ, नंतर क, ख, ग, घ आणि काय असते? ते असते ना रे बाबा. काय म्हणतो आपण त्याला? ड म्हणतो का? ड म्हणतो का? हा शब्द आहे आपल्याकडे. काय उच्चार करता याचं? वाङ्मय. वाङ्मय, बरोबर आहे. नाकातून येतं, त्याला अनुनासिक म्हणतो आपण याला, है ना. तर हा काय उच्चार होईल याचा? अंगण, है ना, नाकातून येतो, है ना. आता या शब्दावर मला येडे चाळे करता येतात तिथे, है ना. पण काय आहे, एक टीचरची, एक शिक्षकाची एक काहीतरी गरिमा असते, ती सांभाळून करायचं असते सगळ्या गोष्टी. असो, व्यंजन काय पाहतो आपण? क, ख, ग, घ. हा काय आहे? न. आपण त्याला म्हणतो वाङ्मय म्हणतो आपण. वाङ्मय उदाहरण आहे वाङ्मय. ग, है ना, असं नाकातून जो उच्चार निघतो तो. क्लिअर आहे? क, ख, ग, घ. नंतर काय असते रे? आणखी काय असते? हा, 12 घडी येत नाही का व्यंजन? कोणते आहेत? च, छ, ज, झ, हा, आणि काय असते? ह्याला काय म्हणतो आपण? ह्याला काय म्हणतो? अण्ण, है ना. ते नाकातून उच्चार करायचे असतात.
क ख ग घ न हा च छ ज झ झ पाहिजे ना रे झ आणि हा क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे नंतर काय असते ट ठ ड असा मी माझ्या पद्धतीचाच ड लिहितो हा ड ढ देन आणखी कोणतं अनुनासिक येतं न क्लिअर आहे क ख ग घ च छ ज झ य ट ठ ड ढ न आणखी त थ द ध न राईट त थ द ध न त थ द ध न नंतर आणखी काय असू शकते काय आहे ना कोणते प फ ब भ प फ ब भ प फ भ ब भ आणि म प फ ब भ म नंतर काय य र ल व य र ल व य र ल व य र ल व नेक्स्ट आणखी श श स शाळेतला श श श आणि स श श आणि श स आणि स काय म्हटलं कुठे गेलं क ख ग घ न च छ ज झ न नंतर ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म नंतर य र ल व आणि श श स श स स आणि काय राहिलेलं आहे आणखी काय आहे ह आणि ळ ह आणि ळ ह आणि ळ इकडे घेऊ इकडे घेऊ ह आणि ऍक्च्युली ह असा काढत असते ह असा असा ह आणि हा ळ असा असतो आहे ना असा असतो ठीक आहे लक्षात घ्यायचं ह आणि ळ क्लिअर आहे का इथपर्यंत क्लिअर आहे का चला व्यंजन आहेत का नाही व्यंजन कशी होतील जोपर्यंत मी याचा एक पाय काय करत नाही रे यांना लंगड करत नाही तोपर्यंत हे व्यंजन होत नाही मग काय करायचं याचे पाय लंगडा करायचा प्रत्येकाचा क ख ग घ न च छ ज झ न नंतर ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स आणि ह आणि ळ क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना समजून राहिलं का चलो नेक्स्ट काय असते पहा हा इथपासनं तर ह्या म पर्यंत पहिली 5 लाईन पासून तर म पर्यंत यांना आपण कोणते व्यंजन म्हणतो स्पर्श व्यंजन म्हणतो लक्षात घ्यायचं स्पर्श व्यंजन कोणते व्यंजन असतात रे हे स्पर्श व्यंजन असतात मोजायचे किती आहे संख्या 1 2 3 4 5 नंतर 1 2 3 4 5 5 5 जा 25 सर 25 5 5 25 राईट है ना 5 हे आणि 5 हे दोघांचं काय केलं मल्टिप्लिकेशन केलं किती आले 25 स्पर्श व्यंजन असतात ते कोणते व्यंजन असतात स्पर्श व्यंजन असतात आणखी काय असते आणखी या एरला वर्षाला काय म्हणतो आपण हे उरलेले त्यांना अर्ध स्वर सुद्धा म्हटलं जातं काय म्हटलं जाते अर्ध स्वर म्हणतात त्यांना किती आहेत रे हे 1 2 3 4 अर्ध स्वर 4
अर्धस्वर 4 आहे. किती आहे? अर्धस्वर. कोणते? य, र, ल, व यांना काय म्हणतो आपण? अर्धस्वर म्हणतो. अर्धस्वर का म्हणतो? तर हे जरी व्यंजन असले तरी यांचा कधी कधी वापर आपण स्वरांसारखा करतो. नाही समजलं सर? आहे आपल्याकडे एक्झाम्पल आहे. जसं गाई लिहिलं, गाई, आणि हेच गाई मी असं लिहिलं तर जमत नाही का रे भाऊ? सांगा कोणतं चुकीचं आहे याच्यामधलं? आहे का? आहे चुकीचं आहे याच्यामध्ये काही नाही सर. हे सुद्धा बरोबर आहे आणि हे सुद्धा बरोबर आहे. असंही लिहिल्या जाते आणि असंही लिहिल्या जाते. पण लक्षात घ्या, ई साठी आपण आपल्याकडे पर्टिक्युलर वर्ड आहे, स्वर आहे, तो कोणता? ई. पण इथे काय लिहिलेलं आहे? य आहे. हा य काय असतो? आपला व्यंजन असतो. पण इथे कोणासारखं काम करून राहिला? स्वरासारखं. सर स्वर आहे का तो? नाही. म्हणजेच व्यंजन असून तो कोणाचं काम करत आहे? स्वराचं काम करत आहे. म्हणून याला आपण काय म्हटलं गेलेलं आहे? अर्धस्वर. अरे समजत आहे का भाऊ? का बस? समजत आहे का? क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे? कॉन्सेप्ट बाय कॉन्सेप्ट चाललेलं आहे. एक एक वर्ड तुम्हाला मी क्लिअर करतो. कोणाला काय कसं म्हणतात, कोणाला काय म्हटलेलं आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? चलो नेक्स्ट काय माझ्याजवळ? श, श, स. श, श, स. याला काय म्हणतो आपण? याला काय म्हणतो आपण? उष्म वर्ण म्हणतो त्याला. यांना आपण काय म्हणतो? उष्मे. याला काय म्हणतो आपण? उष्मे वर्ण म्हणतो. कोणते आहेत रे हे? 3 आहेत. श, श, स. काय म्हणतो आपण त्याला? उष्मे वर्ण म्हणतो. ज्या वेळेस तुम्ही त्यांचा उच्चार करता त्यावेळेस काय होते बाबा? एक प्रकारची उष्मा निर्माण होते. 3-4 वेळा म्हटले तुम्ही ते, हा, तर काय होते? ते एक उष्मा निर्माण झाल्यासारखी भास होते. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? उष्मे वर्ण म्हणतो. श, श, स, श, श, स. राईट. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? उष्मे वर्ण म्हणतो. का? कारण ते उच्चारत असताना एक प्रकारची उष्मा निर्माण झाल्यासारखाचा काय होतो? भास होतो. समजून राहिलं? समजून राहिलं का? थोडंसं शिकायचं, व्यवस्थित शिकायचं आणि परिपूर्ण शिकायचं. एकदा शिकलं की पुन्हा पुन्हा क्लासला जायचं किंवा क्लासला तोंड दाखवायचं गरज ठेवायची नाही. क्लिअर आहे का इथपर्यंत? चलो मग सर आता आपल्याकडे राहिले कोणते? ह आणि ळ. ह आणि ळ. ह आणि ळ. याला काय म्हणतो आपण? तर याला आपण महाप्राण म्हणतो. हे किती आहे? 2. याला आपण काय म्हणतो? महाप्राण म्हणतो. हे किती आहे? 2 आहे. समजून राहिलं का? समजून राहिलं? समजून राहिलं? ह ला आपण महाप्राण म्हणतो. आणि हा जो ळ असतो ना, महाप्राण काय म्हणतो? काय म्हणतो? महाप्राण. आणि हा जो ळ आहे याला काय म्हणतो? द्रविडियन वर्ण म्हणतो. याला आपण काय म्हणतो? द्राविडियन वर्ण म्हणतो. क्लिअर आहे का? क्लिअर आहे? ह महाप्राण, ळ द्राविडियन वर्ण. टोटल किती आहे? 2. घ्यायचे मग. 2, 5, 9. 9 आणि 25 किती होतात रे? टोटल किती झाले? 34. टोटल किती झाले? 34 है ना? 34. इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे का? मग राहिले काय सर? 2 52 पाहिजे ना आपल्याला. 34 आणि प्लस 16 किती होऊन राहिले? ते 50 होऊन राहिले. सर आपण तर बोललो की किती असायला पाहिजे? 52. मग कोणते राहिले? कोणते राहिलेत रे? काय राहिलं? क्ष आणि ज्ञ. क्ष आणि ज्ञ. लक्षात घ्यायचा. क्ष आणि हा ज्ञ. क्ष आणि ज्ञ. क्लिअर आहे का? समजून राहिलं? समजून राहिलं? हा. मग याला आपण काय म्हणतो रे? क्ष आणि ज्ञला व्यंजने म्हणतो का? नाही, संयुक्त व्यंजने म्हणतो. संयुक्त व्यंजन म्हणतो. क्लिअर आहे? काय म्हणतो आपण याला? संयुक्त व्यंजन म्हणतो. का? का? कारण व्यंजन तयार होण्यासाठी आपल्याला काय कशाची गरज असते? स्वरांची गरज असते. पण जेव्हा हे अक्षर तयार होतं, जेव्हा हे अक्षर तयार होतं, हे एकाच पासून होते का? नाही. क्ष जो तयार होतो आपल्याकडे हा क आणि काय? क आणि काय आणखी? हा तुमच्या साईडला
क आणि काय श, क आणि श, या दोन व्यंजना मिळून तो काय बनतो, य श बनतो. समजून राहिलं का रे? समजून राहिलं का? समजून राहिलं का? हा जो ज्ञ आहे, हा ज्ञ कधी बनतो रे? द प्लस न प्लस य. बरोबर आहे. हे पण हे संयुक्त व्यंजने कधी असतात रे? जेव्हा यांचा काय झालेला असतो, पाय मोडलेला असतो. जेव्हा पाय काय झालेला असतो, मोडलेला असतो, तेव्हा हा जो क्ष आणि ज्ञ आहे यांना आपण काय म्हणतो, संयुक्त व्यंजन म्हणतो. संयुक्त व्यंजन का म्हणतो? कारण याच्यामध्ये क आणि श मिळून हा क्ष बनलेला आहे आणि द न य मिळून काय बनलेला आहे, ज्ञ बनलेला आहे ना. आणि जेव्हा याचा पाय मोडलेला असतो तेव्हा हा संयुक्त व्यंजन असतो. लक्षात घ्यायचं, पाय मोडलेला, पाय मोडलेला. क्लिअर आहे? हा. मग सर जेव्हा जर याचा पाय मोडलेला नसेल तेव्हा हे काय असतात, तर तेव्हा यांना जोडाक्षरे म्हणतात. काय म्हणतो रे आपण? जोडाक्षरे. कधी? जोडाक्षरे म्हणतो. कधी? जेव्हा यांचा काय झालेला नसतो रे, पाय मोडलेला नसतो. पाय मोडलेला नसतो. क्लिअर आहे? इथपर्यंत. मग हे दोन ऍड करा पुन्हा याच्यामध्ये. 34 प्लस 16 प्लस 2 इक्वल टू किती होतात? 52. म्हणजे एकूण वर्ण जर आता याच्या नंतर विचारले तर किती सांगाल रे भाऊ? 52. 48 किंवा 50 मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. 2009 नंतर हे सगळं सगळं काय झालेलं आहे, बदललेलं आहे. क्लिअर आहे का? क्लिअर आहे? क्लिअर आहे का इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? चला, ठीक आहे ना? क्लिअर आहे आता हे? ठीक आहे. हे काय होतं रे, काय पाहून राहिलो होतो आपण? वर्णमालेचं स्वरूप पाहून राहिलो होतो. त्याच्यात मग स्पर्श व्यंजने कोणते, नंतर स्वर कोणते, आद्य स्वर कोणता, नंतर त्याच्यामध्ये इंग्रजीतून आलेले स्वर कोणते, नवीन आलेले स्वर कोणते. बरोबर आहे? कोणता शासन निर्णय होता, म्हणजे कुठल्या वर्षातला, या सगळ्या गोष्टी आपण काय केल्या, 1 बाय 1 आपण काय केलेले, पाहिलेल्या आहे. पाहिलेल्या आहे. क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे? क्लिअर आहे? क्लिअर आहे ना? ठीक आहे मित्रो, लक्षात घ्या. हा जो वर्णमालेचा आज कुठला पार्ट पाहिला आपण? पार्ट 1 आहे. याच्यानंतर पार्ट 2 वगैरे येतील, है ना? लक्षात घ्यायचं, हा पार्ट 1 आहे. व्यवस्थित पाहायचा, व्यवस्थित पाहायला. आवडला तर काय करायचं, शेअर आणि सबस्क्राईब करायचा. आणि एवढ्या सगळ्या याच्यातून फक्त एकच कन्फ्युजन येते, तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात आपल्याला? तर लक्षात ठेवायची व्याख्या. काय विचारलं जाईल? व्याख्या, है ना? व्याख्या विचारल्या जाईल वर्णाची काय असते. नंतर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील, आधुनिक स्वर कोणते, आधुनिक स्वर किती, तर त्याचा आन्सर द्यायचं. किती आहे? 14. राईट. नंतर थर्ड क्वेश्चन काय विचारला जाऊ शकते तुम्हाला? मूळचे किंवा पारंपरिक स्वर कोणते? मूळ किंवा पारंपरिक स्वर. मूळ किंवा पारंपरिक स्वर. क्लिअर आहे? मूळ किंवा पारंपरिक स्वर किती होते रे? किती होते? 12. नंतर तुम्हाला एकूण विचारले जातील, एकूण स्वर. क्लिअर आहे? एकूण स्वर किती आहे? 14. नंतर व्यंजने विचारल्या जातील तुम्हाला, व्यंजन. क्लिअर आहे? व्यंजने. आणि काय असते रे बाबा? अस्वराची गरज असणारी व्यंजने. स्वराची गरज असणारी व्यंजने, अस्वराची गरज असणारी व्यंजने. एकूण मुळाक्षरे, मुळाक्षरालाच वर्ण म्हणतो आपण. एकूण मुळाक्षरे, है ना? मुळाक्षरे, एकूण मुळाक्षरे. क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे. आणि काय? एक आद्य वर्ण. एवढे पॉइंट लक्षात ठेवायचे. एवढे जरी पॉइंट लक्षात ठेवले तर तुमचं काय होईल, वर्णमाला व्यवस्थित होऊन जाईल. हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याच्या काही नसते. हे इथपर्यंत पहिले बोलायचं आणि अनुनासिके नंतर बोलायचे, जसं क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ त थ द ध प फ ब भ य र ल व. क्लिअर आहे? आणि हे बाकीचे जे उरलेले आहे ते नंतर मी करायचे. ठीक आहे? इथे काय करू, आपलं लेक्चर थांबू. ठीक आहे? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.